नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. दिनांक 23 नोव्हेंबर 2025 ते 29 नोव्हेंबर 2025 पर्यंतच साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघूयात आणि सुरू करूयात राशी चक्रातील प्रथम मेष राशी. आणि कसं आहे माहितीये का की प्रत्येक दिवस आपल्याकडे सारखे नसतात. काही दिवस असे असतात आपल्या राशीला आलेले की ते इतके अनुकूल आणि वेगळे असतात की मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करणाराच तो कालावधी असा आपण समजतो आणि मानतो. याचं कारण असं आहे की हा आठवडा आपला तसाच जाणार आहे. एक तर मन प्रसन्न आणि प्रफुल्लित राहील, सुंदर राहील, सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत राहतील, प्रत्येक गोष्ट एक 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 करून मार्गस्थ होणार आहे. आणि व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये, भागीदारीमध्ये, फॅमिलीमध्ये सगळ्या गोष्टी इतक्या अनुकूल आणि आनंददायी जेव्हा घडतात त्यावेळेला खरोखर कृतकृत्य वाटायला लागतं. साडेसाती सुरू जरी असली तरी हा सप्ताह मात्र आपल्यासाठी दिव्य आणि आगळा वेगळा सोहळा करून जाणारा ठरेल. याचं कारण असं आहे की ह्या कालावधीमध्ये एकही दिवस आपल्याला अडचण येणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही, आपली कोणाशी भांडणं होणार नाहीत, आपला व्यवहार कधी वाया जाणार नाही, आपलं गेलेला निर्णय कधी चुकणार नाही. इतक्या सगळ्या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये या सप्ताहामध्ये आपल्याला भरभरून प्राप्त होतील आणि अशाच त्या मिळत राहो अशी देखील मी कामना करेल. आणि म्हणूनच या पूर्ण सप्ताहाचा आपल्याला पूर्ण लाभ झाला पाहिजे. कामाच्या बाबतीमध्ये असो, व्यावसायिक बाबतीमध्ये असो, वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये असो, विवाह निश्चितीच्या बाबतीमध्ये असो, लाभाच्या बाबतीमध्ये असो, पुरस्काराच्या बाबतीमध्ये असो, सगळ्या सगळ्या गोष्टी अनुकूल आणि उत्तम घडतील. शंका नाही, शंका नाही. मेष राशीवाल्यांनी तशीच उपासना करत राहा लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे वृषभ राशी. जशी एखादी राशीला एकदम चांगलं आठवडाभर असतो ना, तर काहींना मात्र सुरुवात खडतर प्रवासाने असते, धोक्याची घंटा वाजणारी असते, त्रास होणारा असतो, एकदम मोठा हॉर्न वाजतो आणि पहिलाच आपण म्हणजे ना कटाकडे खायला लागून जातो. अशा प्रकारचा आठवडा वृषभ राशीला मिळालेला आहे. म्हणजेच काय की सुरुवात आपल्याला कटोकटीची होणार, त्रासाची होणार, दुःखाची होणार आणि विश्वासघाताची असणार, आर्थिक नुकसान होणार, शारीरिक व्याधी उभ्या राहणार. अशा प्रकारचा नको नकोसा आठवडा देखील म्हणजे सुरुवात सांगतो तुम्हाला मी की सुरुवातच अशी आपल्याला असणार आहे की ते आपल्याला त्रास देऊन जाणार आहे. म्हणूनच सुरुवातीच्या कालावधीमध्ये काही गोष्टी आदळ आपट न करता शांतपणे जर केलात तो उर्वरित बाकीचे 6 आपल्याला मात्र मनाजोगते मनासारखे मिळतील. यात काही शंका नाही. काही शंका नाहीये. याचं कारण सांगतो की उर्वरित आठवड्यामध्ये तर आपल्याला दिव्य गोष्टी करायच्या आहेत, प्रसिद्धीचे योग यायचे, लाभाचे योग यायचे, कामामध्ये व्याप होणार आहे, कामामध्ये प्रगती वाढणार आहे, कामामध्ये प्रगती होणार आहे. ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला पूर्ण प्राप्त होतील. पण तोपर्यंत मात्र पेशन्स आपल्याकडे असले पाहिजेत आणि ते जर असतील तर बाकीचा सगळं कालावधी म्हणजे आपण जर 20% सोडलं तर 80% आपल्याला आठवडा अनुकूल आणि उत्तम जाणार. वृषभ राशीवाल्यांनी उपासना करायची महादेवांची. पुढे आहे मिथुन राशी. मिथुन राशीला काय माहितीये का की आठवड्याची भर एक चांगली असेलच, पण मनामध्ये ना काही तर काहीतरी चिंता आहे, काही तर काहीतरी वादळ उभं आहे, काही तर काही संकट आहे, कुठेतरी टेन्शन मध्ये वावरतोय, प्रेशर मध्ये काम चाललेलं आहे, दडपण आलेलं आहे, नंतर धक्का लागून बसलेला आहे, काहीतरी एकदम जुन्या गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत. अशा प्रकारच्या देखील काही गोष्टी ज्या आहेत, घटना ज्या आहेत याच आठवड्यामध्ये आपल्याला घडताना दिसतील, या सप्ताहामध्ये होतील. म्हणून सुरुवातीला पती पत्नी संबंध जपा, त्याच्यामध्ये वृद्धी करा, एकमेकांना पुरेसा वेळ द्या, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांच्या या विचार समजून घ्या, उलट त्या विचारांमध्ये भर करा. काही वेळेला 10-10 वर्ष लग्नाला होऊन जातात आपल्या, पण विचार मात्र तरी जुळत नसतातच. संसार करतोय आपण, पण विचार अजून देखील तेवढे जुळत नाही जे जुळायला हवे होते. आणि ते कसे जुळतील यासाठी हा कालावधी सुद्धा उत्तम असेल. आणि म्हणूनच हा पूर्ण सप्ताह जो आहे आपल्यासाठी तेवढासा अनुकूल नाहीये. कारण एका बाजूला पती पत्नी दाम्पत्य जीवन आहे, दुसऱ्या बाजूला त्रास आहे. म्हणजे मोठा एखादा निर्णय करायचा म्हटला तर तो निर्णयाला आपला अडचण आहे आणि तो निर्णय होत नाहीये, त्याचं टेन्शन प्रेशर चालू आहे. अशा प्रकारच्या काही घटना देखील या आठवड्यामध्ये घडतील. म्हणून या आठवड्यामध्ये काही विशेष करू नका, काही नाविन्याचं करू नका, जैशी ती परिस्थिती चालू ठेवा. बघा हा आठवडा आपला शेवट मात्र गोड करून जाईल, पण गोड होता होता मात्र नाकी नऊ येईल आणि त्याची तयारी मात्र आपली असली पाहिजे.
मिथुन राशी वाल्यांनी उपासना करायची उमा आणि महेश्वर दोघांची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशीला तसंच आहे, रोज परीक्षा आहेत, रोज तारेवरची कसरत आहे, रोज काही ना काहीतरी समस्या उभी राहते, रोज काही ना काही संकट येत आहेत, रोज काही ना काही दुःखाचा सामना करावा लागतोय, रोज काही ना काहीतरी कोणतरी घात करतोय. अशा प्रकारचा एकदम वैचित्र्य म्हणतो ना आपण, तो प्रकारचा आठवडा आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे त्रासांचा मालिका जास्त आहे. कभी खुशी कभी गम खूप कमी आहे, गम जास्त आहे, खुशी कमी आहे. खुशी कुठे आहे फक्त माहिती संसारामध्येच आहे, प्रेमामध्येच आहे. तेवढी खुशी जर आपल्याला मिळवता आली आणि ती जर झाली तर हा आठवडा आपल्याला कसा व्यवस्थित जाईल याची काळजी घ्या. या आठवड्यामध्ये भावनेच्या भरामध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. भावनेच्या भरामध्ये जर निर्णय घेतला तर मग मात्र आपला नुकसान होईल, आपला गैरफायदा घेतला जाईल आणि ती गोष्ट मात्र या आठवड्यामध्ये टाळता आली पाहिजे. वयोवृद्ध व्यक्तींसाठी किंवा मधल्या वयाच्या लोकांसाठी सुद्धा हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने मात्र तेवढासा चांगला नाही. म्हणून सर सलामत पगडी 50 एवढं आपण जर लक्षात ठेवलं तर हा आठवडा आपल्याला अनुकूल जाईल. पण तेवढा नाही जाणार आहे ना, तेवढा अनुकूल जाणारा नाहीच आहे. म्हणूनच काय करायचंय, मोठे आर्थिक संबंध, आर्थिक व्यवहार, मोठ्या भेटी घाटी, गाठभेट झाली पण मी निर्णय आज नाही देणार आहे, निर्णय मात्र मी नंतरच देईल. म्हणजे सगळे बैठका घ्यायच्या, सगळ्या चर्चा होऊ द्यायच्या, पण निर्णय मात्र त्यावेळेला घ्यायचा नाही, एवढं मात्र लक्षात असू द्या. कर्क राशी वाल्यांनी उपासना करायची हनुमंताची. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशी वाल्यांसाठी हा आठवडा कसा आहे? आठवडा अनुकूल आहेच, वादच नाहीये. कारण चांगला आठवडा आहे ना, हलका फुलका जरी असला तरी आठवडा चांगलाच आहे. 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये आपल्याला काय हवंय? मुलाबाळांकडे लक्ष देता आलं पाहिजे, घर संसाराला लक्ष देता आलं पाहिजे, कामावर लक्ष देता आलं पाहिजे, कुठे अडचण येणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे, कुठे समस्या उभी राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. फक्त ह्या आठवड्यामध्ये काय करायचं म्हणजे का, की काही गोष्टी मात्र स्वतः करा, दुसऱ्यावर विसंभवला त्याचा कार्यभाग बुडाला, एवढं मात्र लक्षात असू द्या. दुसऱ्यावर काम सोपवायचंच नाही, अतिविश्वास ठेवायचाच नाही, वाहन सावकाश चालवायचं, आर्थिक थोडे व्यवहार करताना मात्र प्रमाण मात्र कमी असू द्यायचं. टोकनचं काम सध्या चालू ठेवा, टोकनचं काम पूर्ण अमाऊंट मला आज द्यायची नाही तुम्हाला, मी टोकन देऊन थांबणार आहे. अशा प्रकारचे निर्णय मात्र आर्थिक निर्णय या आठवड्यामध्ये घेतले पाहिजेत. मानसिकरित्या थोडंसं जपलंच पाहिजेत, मनाला कुठेतरी शांती मिळालीच पाहिजे. तर खूप चांगलं घडतंय, उत्तम घडतंय, पण मनामध्ये वादळ आहे, राग आहे, चिडचिड आहे, त्रिसटपणा होतोय, आदळ आपट चाललेली आहे. असं जरी आठवड्यामध्ये झालं तर या आठवड्यामध्ये जे प्राप्त व्हायचं ते देखील मिळणार नाही. आणि म्हणूनच सिंह राशी वाल्यांसाठी हा मात्र कालावधी असाच असणार आहे आणि त्या दृष्टीने आपली पावलं पडली पाहिजेत. सिंह राशी वाल्यांनी उपासना करायची गणपतीची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशी वाल्यांसाठी काय, हा पूर्ण आठवडा आपल्यासाठी अनुकूल, काही कुठे चिंता नाही, काही कुठे अडचण नाही, सगळ्या गोष्टी इतक्या अनुकूल आणि व्यवस्थित घडतील सगळ्या. उलट काही सुखाचे प्रसंग यायचे, काही खरेदी व्हायची आहेत, घरामध्ये इंटेरियरचं काम व्हायचंय, जमिनीचे व्यवहार सुटायचे आहेत, वाहन किंवा वास्तूची प्राप्ती व्हायची आहे, किंवा बुकिंग व्हायची आहे, किंवा लोनचं काम व्हायचंय. एक आनंददायी आठवडा आपल्याला बघायला मिळेल. काही सुखाची अनुभूती घेतोच ना आपण. इतके दिवसांनी आपण काम केल्यानंतर कुठेतरी वाटतंच की कुठे फिरायला जावं, हिंडायला जावं, मित्रांना वेळ द्यावा, परिवाराला वेळ द्यावा, कामाच्या या पूर्ण वैतागातून थोडस बाहेर जाऊन कुठेतरी मन रमावं. आणि ते चुकीचं कुठे आहे, चांगलंच आहे. जर आपण महिनाभर काम करत असू तर 2 दिवस स्वतःला वेळ देता आला पाहिजे, नाहीतर आपण परिवारासाठी झडतो. आधी आम्ही आमच्यासाठी कधी जगलोच नाही, अशी जी काही भावना आहे ती आठवड्यामध्ये निर्माण होता कामा नये. कन्या राशी वाल्यांसाठी उपासना करायची या आठवड्यामध्ये. आणि अजून एक गोष्ट करायची आहे, संततीच्या बाबतीमध्ये निर्णय लावायचा आहे पण आपल्याला. जर तो निर्णय लागला संततीच्या बाबतीमध्ये, निर्णय म्हणजे काय की त्यांचं काय चाललेलं आहे सध्या, कोणत्या गोष्टी त्यांना आता त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, त्यांनी आता काय केलं पाहिजे, ते आता कुठे चाललेले आहेत, त्यांना कुठे अडचण तर येत नाही ना, आणि तिथे जर आपलं काही वाटलं तर आपण चेंज करू शकतो का, वगैरे वगैरे. अशा प्रकारचा आठवडा आपल्याला आहे. उपासना करायची कन्या राशी वाल्यांनी या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशी वाल्यांसाठी तर हा आठवडा सर्वोत्तम उत्तम. अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, कला अशा क्षेत्रातील मंडळींना या आठवड्यामध्ये सोन्यामध्ये आपल्या आपल्या मानाचा तुळा खोला जाणार आहे. आपला शेरपेचामध्ये एक अजून वाढ व्हायची, बक्षिसामध्ये वाढ व्हायची.
सुवर्ण संधी यायची आहे. बरं, याच्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय ना आपण, हरकत नाही ना. पण काम चालू आहे, उलट जबाबदारी मिळते आहे, छोटे मोठे प्रवासाचे योग येत आहेत आणि नवीन काहीतरी शिकायला मिळतंय. ज्या लोकांना मी आयकॉन मानतो अशा लोकांची मी गाठीभेटी घेतलीत आणि मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभलात, काही ठिकाणी सद्गुरूंचा सहवास लाभलात. अशा प्रकारचा एक उत्तम प्रगतीच्या साठी या आठवड्यामध्ये सुवर्ण संधी आपल्याला समोरून चालून येईल. त्याचा पुरेपूर जर लाभ झालात ना, तर हा आठवडा तुम्ही सुखासुखी आणि आनंदाने काढणार. मग मग तुम्ही आनंदच घेत राहणार. चला शॉपिंगला, चला फिरायला, चला नाटक सिनेमाला, चला खरेदी करू, चला मित्रांसोबत राहू. आणि कुठेतरी रंजलेले गाजलेले अशी जी कोणी मंडळी आहे त्यांना देखील सहकार्य करू. कारण शेवटी आपण जेव्हा मोठे होतो ना, सगळ्यांना सोबत घेऊन मोठं व्हायचं. नाहीतर जायचं कुठे एवढं आपल्या मोठं होऊन. आपल्या सोबत जेव्हा मोठे होतील तेव्हा तो आनंद सुद्धा आपल्याला आगळा वेगळा असतो आणि त्याची अनुभूती तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. तुळा राशीवाल्यांनी उपासना करायची लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांसाठी सर्व छान आहे, आनंददायी आहे, कशाची काही अडचण नाहीये. कारण गुरु परिवर्तन जेव्हा झालं ना, खरं तर तुम्हाला आधी 8वा गुरु होता आणि गुरुने परिवर्तन केलं, कर्क राशीमध्ये थोडा कालावधीमध्ये आला आणि जेव्हा तो कर्क राशीमध्ये गुरु आला, उच्चेचा झाला नवपंचम योगामध्ये आला. नवपंचम योगामध्ये आला आणि सगळी बाजू एकदम जी विरुद्ध फिरत होती चक्र, ते एकदम सुरळीत व्हायला लागलं. असं एक चांगलं चित्र जे आहे आपल्याला बघायला मिळेल. पण एवढं सगळं परमेश्वर आपल्याला पदरामध्ये टाकतोय, आपण ते भरभरून आपली झोळी भरतोय, पण आपण कशाने गमवतोय माहितीये? बोलण्याने, वागण्याने, कृतीने, स्वभावाने, दुखवण्याने. हे मात्र या आठवड्यामध्ये टाळायचं. कोणाला दुखवायचं नाही, कोणी दुरावता कामा नये, कोणाचाही शाप लागता कामा नये. कारण आपल्याकडे म्हण काय आहे, कायिक, वाचिक, मानसिक 3 प्रकारची पाप जी असतात ना, ते आपल्याकडनं होत असतात कळत नकळतपणे. कोणतंही पाप घ्यायचं नाहीये आपल्याला या आठवड्यामध्ये, कोणाला दुखवायचं नाहीये. कारण दुखवणारा व्यक्ती ना समोर कधी वाद करत नाही आपल्याशी, तो मनातल्या मनात आपल्याला शाप देत असतो आणि ती बद्दुवा जी आहे ती आपल्याला लागत असते. मग ते कशामुळे होईल, कशा सगळे घडेल? बोलण्याने. म्हणून आपण बोलणं जे आहे ते थोडं आपल्याला जिभेवर जे आहे ना खडी साखर ठेवायची. एवढं गोड बोलता आलं तेवढं हा आठवडा आपल्यासाठी पूर्ण गोड गोड होत जाईल. मग जेवढं आपण उत्तम बोलू, गोड बोलू, चांगलं बोलू, तेवढं सगळं चांगलं 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 घडत जाणार आहे. एवढं मात्र लक्षात असू द्या. काही चिंता नाही, कुठेच काही नाहीये. तुम्ही म्हणाल मग फिरायला जायचं काही योग आहेत का? अहो, सगळ्यांना योग असं फिरायला जाण्याचे. आपल्याच मनावर आहे ना. शनिवार रविवार सुट्टी बघून आपण जाऊ शकतो. अर्थात रविवार पुढे यायचा आहे, पण तरी सुद्धा एखादा दिवस आपल्याला कामावरून सुद्धा आपण फ्री झालो की आपल्याला नाटक सिनेमा करता येतो आणि ते देखील आपला आनंद घेता येतो. वृश्चिक राशी बाल्यांसाठी उपासना करायची या आठवड्यामध्ये कोणती करणार? गणपतीची करा बुवा. पुढे आहे धनुराशी. धनुराशीला काय विचारूच नका तुम्ही. आता तर सध्या ते हे सप्ताहाच्या सप्ताहभर आहे ना, आपल्यासाठी विशेष आणि आगळे वेगळे असणार आहेत. मग वैवाहिक जीवन, पार्टनरशिप, व्यावसायिक, नंतर आपलं प्रगती, उत्कर्ष, परदेश गमन, प्रवासाचे योग, कुटुंबामध्ये वेळ घालवल्याचे योग, सगळं काही जुळून आलेलं आहे. म्हणजे मी दिवसामध्ये सुरुवात केल्यानंतर शेवट माझा एकदम उत्तम होतोय. सुरुवात दिवसामध्ये केल्यानंतर शेवट एकदम चांगला होतोय. आज रात्री संपेपर्यंत माझा दिवस इतका छान गेला, आनंदात गेला, अशा प्रकारची अनुभूती येईल. काही वेळेला कटकटी तर कुठे नसतात. थोडे थोडे प्रश्न तर प्रत्येक ठिकाणी येतच असतात. तो मी त्याला बोललो की तो मला बोलतो, मी त्याला बोललो की तो मला बोलणारच आहे. वादविवाद चालूच असतात. पण ते वादविवाद मात्र बाहेर असावेत, घरात नसावेत. कारण बाहेरच्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी थोडं तर करावंच लागतं ना. कामाच्या ठिकाणी कोणतरी आपल्याला दाबायचा प्रयत्न करतो, कोणतरी आपल्याला प्रेशर आणायचा प्रयत्न करतो, आपली वाटच अडवतो, आपला रस्ताच कापतो. असं ते चालू असतं. नोकरी व्यवसाय म्हटलं की सगळं चालू असणार. पण ते सगळं राग, ती सगळी जी परिस्थिती बाहेरची आहे ती मात्र घरी उमटता कामा नये. घरामधलं वातावरण मात्र या आठवड्यामध्ये प्रसन्न असलं पाहिजे आणि ती जबाबदारी आपली असते. एकदा की आपण घरामध्ये आलो की बाहेरचे सगळे विषय बाजूला ठेवायचे आणि घरामधलं वातावरण उत्तम राहील, त्याच्यामध्ये आपल्याला मॅच कसा होता होईल हे एवढं बघायचंय. आणि असं जर झालं ना, तर आठवड्याच्या शेवट येईपर्यंत आपल्याला एक चांगली सुवर्ण संधी, मानाचा एकतरी सत्कार किंवा एक चांगली मानाची पोझिशन म्हणतो ना आपण,
प्रतिष्ठा पद ते प्राप्त व्हायचं या आठवड्यामध्ये असा एक अनुकूल कालावधी कदाचित आपल्याला बाहेर जावी म्हणजे बाहेर गावी देखील जावं लागू शकतं, प्रवासाचे योग येऊ शकतात. अशा प्रकारचा एक आनंददायी आठवडा, सर्वोत्तम आठवडा आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचा मात्र लाभ आपल्याला करून घेता आला पाहिजे. धनु राशीवाल्यांसाठी उपासना करायची आहे हनुमंतरायाची. पुढे आहे मकर राशी. मकर राशीला मात्र सुरुवात चांगली नाही, चांगली नसणार आहे आणि त्याच्यामुळे आपला थोडाफार का होईना त्रास हा सहन करावा लागणार आहे. आजपासून जर तुम्ही जरी म्हटलत ना तरी गुरुजी दिवस आम्ही एकदम चांगला घालवला आहोत आणि शेवट येईपर्यंत आता असं वाटत होतं की सगळं अनुकूल आणि उत्तम चांगलं आहे आणि माशी शिंकली आणि सगळ्यावर पाणी फिरलं. एवढी घेतलेली सगळी मेहनत वाया गेली. बरं, जिकडे मी काम करत होतो तिकडे माझा काही सहभागच नव्हता. जिथे मी मध्यस्थी केली तिथे माझा प्रश्न नव्हताच तो. मी दुसऱ्यांच्या प्रश्नासाठी मध्ये पडलो होतो, पण सगळं खापर जे माझ्यावर फुटलं. उलट मला पैसे खर्च करावे लागले, उलट माझाच वेळ वाया गेला आणि एवढं सगळं करून सुद्धा माझी झोळी मात्र रिकामीच आहे. असं होणार आहे, मात्र असं होणारच आहे आणि ते टाळायचं असेल तर आपल्याला आपल्या कामाशी प्रामाणिक असलं पाहिजे. बस, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. मला आजूबाजूला काय चुकीचं चाललेलं आहे त्याच्याशी मला देणं घेणं नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय ना, एवढं जरी लक्षात आलं आपल्याला या आठवड्यामध्ये तरी सुरुवात मात्र आपल्याला पटकन काढून घेता येईल. एकदा का टोल नाक्यावर आपण अडकला होत ना, एकदा का टोल नाका पास झालात ना, मग पुढे सुसाट आहे सुसाट. मग तुम्ही चिंताच करू नका. मग तर तुम्हाला आठवड्यात तुम्हाला शेवट येईल पण तुम्हाला कोणती अडचण सुद्धा येणार नाही. इतका अनुकूल आठवडा आहे. पण सुरुवात मात्र तेवढ्या खडतर प्रवासाने आहे आणि ते आपल्याला टाळता आली पाहिजे आणि ते शक्य आहे, ते होणार आहे. मकर राशीवाल्यांसाठी एक गोष्ट चांगली काय माहिती का, तुम्हाला सध्या ग्रहमान जे ते अनुकूल आहे. गुरु महाराज प्रसन्न आहे, शनी महाराज कुठली अडचण देत नाहीयेत, त्याच्यामुळे एकदम किरकोळ अडचण होती ती दूर झाली. मकर राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशीवाल्यांसाठी सुरुवातच मात्र जी आहे आठवड्याची ती लाभाने व्हायची. लाभाने, लाभ म्हणजे पैसा नाही, लाभामध्ये अनेक गोष्टी येत असतात. तो पैसा तो आहेच आहे, तो तर मिळणारच आहे आणि तोच मग जास्त महत्वाचा असतो आजकाल आणि तो तर मिळणार आहे. पण त्याबरोबरीने अजून काय काय मिळणार आहे, पद मिळणार, प्रतिष्ठा प्राप्त होणार, मान सन्मान वाढणार, आपल्या शिरपेचा मानाचा तुळा खोला जाणार, आपल्या कामामध्ये उदो उदो होणार. हा देखील एक लाभच आहे ना. आपलं प्रमोशन झालं, पगार वाढ झाली ना आपली. लक्षात आलं का? म्हणजेच काय की असे काहीतरी घटना घडणार की त्याच्याने आपले प्रगतीचे द्वार खुली झाली किंवा आपला लाभ दुप्पट झाला किंवा लाभामध्ये पर्सेंटेजने वाढला किंवा 10% काम मी एक्स्ट्रा केलं किंवा चांगलं काम केलं होतं तर मला 10% काहीतरी मला बोनस मिळाला. अशा प्रकारच्या घटना सुरुवातीलाच घडणार पण त्या मात्र आपल्याला टिकून ठेवता आल्या पाहिजेत आणि ते आपल्या हातामध्ये आहे. ते आपल्या हातामध्ये. ह्या कालावधीमध्ये भावनिक व्हायचं नाही. प्रॅक्टिकल निर्णय सगळे झाले पाहिजे. सगळे प्रॅक्टिकल निर्णय. कोणी काही म्हणू दे. पण मात्र या आठवड्यामध्ये प्रॅक्टिकल झालं राहिलं पाहिजे. जसा तसं जर आपण या आठवड्यामध्ये केलं तर मग मात्र हा आठवडा आपल्याला त्रासाचा नसेल. नाही तर त्रासाचा असेल. मग त्रासाचा असेल. सुरुवात नाही बरं का, मध्य. सप्ताहाचा जो मध्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी म्हणतोय सुरुवात खूप चांगली झाली आणि मध्येच खड्डे यायला लागलेत, मध्ये अडचणी निर्माण व्हायला लागल्यात, मध्ये त्रास सुरू व्हायला लागला. अरे ते काय झालं, असं ते सगळं आपल्याला अनुभवायला येईल आणि ते जर टाळायचं असेल तर आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. कुंभ राशीवाल्यांनी उपासना करा. उपासना करायचे काहीतरी वेगळी झाली पाहिजे या आठवड्यामध्ये उपासना. गणेश आणि महादेव अशी करा. पुढे आहे मीन राशी. मीन राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये कशाची काही कमी नाही. सगळं भरभरून मिळेल. भरभरून का मिळेल भरभरून? कारण असं आहे की कामामध्ये व्यस्त आहेत, नोकरी चालू आहे, व्यवसायामध्ये वाढ होते आहे, म्हणजे तिथे काही अडचण नाहीये. आम्ही जेवढं कर्म करतोय तेवढं आम्हाला फळ परमेश्वर देतोच आहे. बरं, चांगलं कर्म करतोय तर चांगलं प्राप्त होतंय आणि कुठेतरी त्रास होतोय, कुठेतरी आम्हालाच काहीतरी बोललं जातंय किंवा आम्हाला जास्त काम करावं लागतंय. पण हरकत नाही. अगदीच घरी बसण्यापेक्षा काहीतरी तर करतोय ना आपण, त्याचा एक आनंद आपला वेगळाच असतो खरं तर. म्हणून या आठवड्यामध्ये तुला आपला एक्स्ट्रा काम करावं लागू शकतं. मग सरकारी वरचे आपले वरिष्ठ अधिकारी असतात, खालचे म्हणजे काही काम करत नाही, अधिकाऱ्यांचं प्रेशर येतं, एवढं तुम्हाला प्रोजेक्ट पुरा करून द्यावा लागेल वगैरे वगैरे. पण एवढं मात्र नक्की की दमछाक व्हायची.
कामाचा मोठा व्याप या आठवड्यामध्ये सुरुवातीला आपला बघायला मिळणार आहे. म्हणजे मी माझी जी वेळ होती कामाची त्याच्यापेक्षा मी जास्तच काम केलं असं मात्र आपल्या अनुभवाला या आठवड्यामध्ये मिळेल आणि ते मिळायला हवं सुद्धा ना, का नकोय? ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो आतापर्यंत ते जर प्राप्त होतच आहे ते काय सोडायचं? नाही सोडायचंय ते उलट. कारण त्याच्यावर पुढची पारी ठरलेली आहे आपली आणि ती पारी ठरलेली आहे आपल्या लाभाची. जेवढं आता आपण या आठवड्यामध्ये काम घेऊ ना तेवढं आपल्याला हक्काने काही मागता येईल ना. काही वेळेला काय होतं माहितीये का, अनेक ठिकाणी आहे ना आपल्या हक्काने मागता आलं पाहिजे की मला प्रमोशन करून द्या, मला ट्रान्सफर हवा आहे, मला हे पुरस्कार प्राप्त पाहिजेत वगैरे वगैरे. म्हणजे या आठवड्यामध्ये अशाच काही घटना घडतील की ज्या आपल्याला अनपेक्षित असतील, धक्कादायक असतील, पण त्या सगळ्या धक्का सुखद असतील, चांगल्या असतील. धक्का बसला पण सुखद धक्का बसला असं आपल्या अनुभवायला मिळेल. लाभ झाला पण मला अपेक्षित नव्हता. मला वाटलं शिंतोडे उडणार आहेत की काय, धो एकदम झाला. अशा प्रकारचा आठवडा आपल्याला बघायला मिळेल. शंकाच नका करू तुम्ही. राहिली गोष्ट खर्च तर करावाच लागणार आहे तो. त्याची तयारी आपली असलीच पाहिजे. 7.5 मध्ये शनी आहे, बरं तो तुमच्या राशीमध्येच आहे. म्हणजे त्याचा मानसिक त्रास आहे. गुरु 4थ्या राशीला आहे. म्हणजे घेरल्यागत परिस्थिती आहेच ना. एवढं सगळं घेरल्यागत परिस्थितीमध्ये सुद्धा काहीतरी परमेश्वराने चांगलं दिलं आपल्याला, त्याचा आनंद घ्या. एखादी किरकोळ कारकोळ अडचणी येतच असते. कोणतरी भांडण होतच असतात. काही नुकसान थोडंफार होतच असतं. ते फार मनावर लावून घेऊ नये. एखादी गोष्ट झाली, गेली, संपली, विषय संपला. पण मला जे मिळालेलं आहे त्याचा मला आनंद कसा घेता येईल असा विचार जर आठवड्यामध्ये केला तर हा आठवडा आपल्यासाठी 100% अनुकूल असेल आणि तो पुढे देखील व्हावा अशीच माझी अपेक्षा असेल. आपण या माझ्या अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य हा कार्यक्रम बघण्यासाठी माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. युट्यूबला सबस्क्राईब करा. सर्वांनी राशी भविष्य बघा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.